त्यांना बाद करण्यात यशस्वी ठरला होता तो हाच गोलंदाज जो सामनावीर ठरला. वेल्डन राज भगत आणि धन्यवाद दत्तारामजी तांडेल सर. तर वळतो आपण मैदानाकडे. या अंतिम दिवसाच्या अगदी दुसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. अर्थातच पहिला सामना तुम्ही पाहिलात 32-33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना साहिल आग्रावकर या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि विनीत तांडे संघनायक आहेत यांनी सहजगत्या हा सामना जिंकला. आणि पुढचा सामना आरवी आणि प्रांजल 11 ज्या अर्थात दोन्ही बहिणी बहिणी आहेत का तुम्ही? आडनाव काय त्यांचं आडनाव काय? तर दोन्ही बहिणी आहेत आरवी आणि प्रांजल भगत या ठिकाणी आल्या आहेत. क्रिकेटवर भाग किती महिला वर्गाने देखील प्रेम आहे. आज शाळांना सुट्टी देखील आहे. रविवार सुट्टीचा दिवस आहे. ऑनलाईन ऑफलाईन शाळा जो आपण आता गेले वर्षभर आपण पाहतात. आणि अर्थात त्या दोन्ही भगिनी या ठिकाणी आल्या आपल्या नावाने टीम खेळते. तर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सागर भगत आणि रोहित पाटील. सागर भगत हे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. रोहित पाटील संघनायक आहेत. आणि विरुद्ध आहेत झेमऱ्या टायगर्स अर्थात स्वर्गीय परशुरामजी सारंग पुरस्कृत तेजस साखरकर पुरस्कर्ते आहेत आणि जतेश सारंग या संघाचे संघनायक. जसं मगाशी आपण पाहिलं की प्रितेश पाटीलने सांगितले की दोन्ही संघ ताकदवर आहेत. एकापेक्षा एक खेळाडू आहेत आणि तो गोलंदाज आपण पाहतात रोहित पाटील जे एक रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा पंकज जाधवच्या माध्यमातून खेळताना कुबेर 11 संघासाठी दिलेले योगदान हे महत्त्वाचं. वळ्या मैदानाकडे पंचांच्या अर्थात डावीकडून रोहित पाटील तयार आहे पहिले षटक घेऊन. या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला तो अर्थात पंकज भगतनी. चेंडूला आपण पाहिलं पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न कव्हर आणि पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होतं. या ठिकाणी कोणती धाव नाही आहे. पंकज भगत याला प्रत्येक षटकासाठी अर्थातच 200 रुपयाचं पारितोषिक सर कोणाकडून प्रदूषित तांडुल यांच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहता चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर इथे मात्र आपण पाहता झेल आणि अर्थात प्रदूषित तांडुल यांनी लावलेलं 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकासाठी. या ठिकाणी मात्र अर्थातच ते निखिल पात्र या ठिकाणी ठरलं आणि अशा प्रकारे फलंदाज मैदानातून बाहेर. आपल्यासाठी आज एक सुखद घटना एक दुःखद घटना घडली. सुखद घटना घडली म्हणजे भारतीय संघानं भारतीय अंडर-19 संघाने इंग्लंडला विश्वकप या स्पर्धेमध्ये पराभूत केलं आणि तो सामना ते अर्थातच विश्वकप आपण जिंकला. पण दुसरीकडे आज सकाळी जर आपण पाहिलं साधारणतः 10च्या दरम्यान आलेली बातमी ती आपल्यासाठी दुःखदायक होती. गान सम्राज्ञी ज्यांना म्हणलं आता ती लतादीदी मंगेशकर यांचं आज निधन झालं. अर्थात ही दुःखद घटना. आपण सामन्याला सुरुवात केली तेव्हा अर्थात त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली. ती अर्थातच अलिबाग कोळीवाडा प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज प्रणय नवखंडे. इथे मात्र अपील केलं गेलं होतं आणि हे अपील पंचाने आता फेटाळलं. कारण तिन्ही पंचांचा तुम्ही विचार केला तर अतिशय रसायनी परिस्थितीतून आलेले हे आमचे पंच आहेत ज्याने अर्थातच खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला या स्पर्धेच्या माध्यमातून. तर रोहित पाटील तयार. या ठिकाणी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो झेल मात्र सोडला जातोय. शॉर्ट फायनलिंग आणि इथे मात्र मला वाटतं एक धाव घोषित मिळू शकेल पंचांच्या माध्यमातून. एक धाव या ठिकाणी मिळते. एक धाव मिळते संघाला आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचते ती आता एक गडी बाद एक. पंकज भगत बाद झाला होता 0 धावसंख्येवर डक आउट. मी काली त्याचा उल्लेख तुम्हाला दिला होता. अर्थात डक म्हणजे बदकाचं अंड 0च्या आकाराचं असतं. याबद्दल निश्चित माहिती पुन्हा एकदा देईन. वळीया मैदानाकडे रोहित अतिशय वेगवान मारा कुबेर 11 संघासाठी प्रतिनिधित्व करणारा खेळाडू अलिबाग कोळीवाडा संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अर्थात पंकजच्या साथीने खेळणारी कामगिरी ही रोहित पाटीलची निश्चित आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र चेंडूला उंचावून पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. मिडबेकडून क्षेत्र चेंडू येतोय. कोणती चूक करत नाही. सुरेख झेल घेतला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू आला होता तो अर्थातच सनी याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि रोहित पाटीलला मिळते आणखीन एक आणि त्याचबरोबर षटक क्रमांक पहिलं ची समाप्तीची घोषणा.
धावफलकात वाढ होते ती 3. 2 गडी बाद 3. सावध पवित्रा सावध सुरुवात इथे पाहायला मिळाले. जतेश सारंग जो याच अलिबागचा खेळाडू कुबेर 11 संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, एक आक्रमक फलंदाज ज्याला मानलं जातं. इथे मात्र तुम्ही पाहिलात एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते, कारण डावे एष्टीच्या बाहेर पडला चेंडू अचानक आतमध्ये वळला आणि उजव्या एष्टीच्या दिशेने एष्टीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. युवराजनं ऑफ साईडला असताना जतेशसाठी हा चेंडू या ठिकाणी मात्र जतेश थांबत नाहीये. चेंडूला एक जबरदस्त उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअरला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. जतेशच्या बॅटमधून आले षटकार. 6 धावांचे योगदान. त्याची वैयक्तिक धावसंख्या 7 आणि एकूण धावसंख्या वेगाने पुढे होती 9 या धावसंख्येवर. गोलंदाज सौरभ तांडेल आपल्या बॉलिंग मार्कवर. ऑनसाईडला आपण क्षेत्रेशन जतेश सारंगसाठी जर तुम्ही पाहिलं तर आता डीप स्कोअर एक तैनात केले गेले. एक डीप मिड विकेट आहे. वायडिश लॉंग ऑन तैनात केले आणि एक मिड ऑन, एक लॉंग ऑन. ऑफ साईडला 4 आणि ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक जतेशसाठी. पुढचा चेंडू या ठिकाणी पहा आतमध्ये येणारा चेंडू होता. एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पॉईंट क्षेत्रामध्ये जातोय, ओव्हर तो जातोय, पण बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, त्यामुळे जतेशच्या खात्यामध्ये आणखीन धावेचं योगदान 1 मिळते. डबल अंकात दुहेरी अंकात धावसंख्या धावफलकार येथे प्रथम फलंदाजी करत असताना इथे मात्र झेमऱ्या टायगर्स स्वर्गीय परशुराम सारंग पुरस्कृत तेजस्वी साखरकर जे पुरस्कर्ते आहेत आणि जतेश सारंग संघनायक यांच्या माध्यमातून ही धावसंख्या धावफलकार 10च्या घरामध्ये. आरवी आणि प्रांजल भगत या दोन्ही मुली क्रिकेटवर खूप मोठं प्रेम करतात. आपल्या संघाचं सामना पाहण्यासाठी आलेत. या ठिकाणी स्लोवर चेंडू होता. यावेळी मात्र आपण पाहतात डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आपल्या संघाच्या कशाही म्हणलं तरी आपण पाहिलं तर निश्चित 5 धाव वाचवण्याचा प्रयत्न इथे केला गेला. क्षेत्राच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक चेंडूवर होता तो अर्थातच सनी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मागास आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या ठिकाणी मात्र धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 11. क्षेत्ररक्षण तुमचं दर्जेदारच झालं पाहिजे, कारण गोलंदाज अतोनात प्रयत्न करत असतो. चांगलं क्षेत्ररक्षण. एकूण धावसंख्या 2 या ठिकाणी 2 षटकांची समाप्ती होते. 11 धावा. धावफलकार 5.5 या षटकाचा जो विचार तर पहिल्या षटकात रोहित पाटील यांनी फक्त 1 धाव दिली होती. 2 फलंदाज बाद केले होते. या षटकात अर्थात सौरभ तांडेल यांनी तब्बल 10 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट त्याला मिळाली नाही. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. ज्या क्षेत्ररक्षण मी सांगत होतो की तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर त्या धावा तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा धावा किती वाचवता याला महत्त्व असतं क्रिकेटमध्ये. आणि काली जसं सांगितलं की एक धावेचं महत्त्व पराभूत होणाऱ्या संघाला विचारा घरी जाताना, कारण जसं राजकारणात असं म्हणतात की एक मत MBBSला एखाद्या विद्यार्थ्याला एखादा गुण जर कमी पडला तर त्याच्या आईवडिलांना विचारा, भावी डॉक्टरला विचारा की किती दुःख असतं. कारण आज डॉक्टर होणं ही साधी सोपी गोष्ट नाही. अगदी नाही म्हणलं तर अगदी करोड रुपये तुमच्याकडे असतील तर तुमचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो. हे देखील वैशिष्ट्य आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं की एक एक धाव एक एक गुण महत्त्वाचा इथे पाहायला मिळत. नवीन षटक येतोय करण तांडेल. यावेळी नवीन षटक घेऊन गोलंदाज. हा चेंडू मात्र डाव्या एष्टीच्या या ठिकाणी निश्चितच बाहेर असू शकेल. पंच आमच्याकडे वळतात, सोयीचा इशारा करतात. 1 धावेचं आणखीन एक योगदान. धावफलकात 1 वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 12 धावा. करण तांडेल आणि करण मडवी, हे नाव करण मडवी तुम्ही निश्चित ऐकलं असेल. या दरम्यान या ठिकाणी कार्पेसने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. लॉंग ऑफून क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, जमिनीला घरंगळत हा चेंडू या ठिकाणी गेला. 1 धावेचे योगदान. करण मडवी ज्या गावदेवी गावठाण संघाचा उरण तालुक्यातला खेळाडू, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमया ज्याने केली. गतवर्षी आदर्श नवीन पनवेलची ती क्रिकेट स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये ते चांगलं योगदान दिलं. अनेक खेळाडू आहेत ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत. अगदी काली त्याचा मी उल्लेख केला. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, खाली राहिला चेंडू. 1 धाव घोषित स्वरूपात मिळते. पंचांचा इशारा येतोय. 1 धाव संघाला मिळते. 22चा इशारा आणि या माध्यमातून 1 धाव संघाला मिळते. धावफलकात 1 वाढ होते. धावफलकात धावा येतात त्या 14. प्रथम फलंदाजी करत असताना झेमऱ्या टायगर्स या संघाच्या. एक चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि मान्यवर लाडके मायबाप प्रेक्षक कोळी बांधव या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने. तिथे मात्र जतेशच्या बॅटमधून हा एक मोठा फटका पाहायला मिळाला. रोहित पाटीलच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिला. मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे एक गगनभेदी गगनचुंबी षटकार.
त्या 2 षटकारांच्या माध्यमातून 14 आणि एकूण धावसंख्या धावा येतात त्या 20 धावा. 20 असं म्हणतात. जखमी शेर हा जास्त वेळ थांबू शकत नाही असं नेहमी म्हणतात. जतेश सारंग देखील तेच प्रयत्न इथे काय पाहायला मिळतात. या ठिकाणी कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. लॉंगॉनला शेतीचे चेंडू येणार अतिशय वेगाने सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मी मगाशी म्हणालो की तालतंत्र असावं लागतं. पती पत्नीचं तालतंत्र, संसाराचं राडगाडगं अतिशय वेगाने पुढे सरकतं. तसं क्रिकेटमध्ये पाहिलं जतेश सारंग आणि त्याचा सहकारी अर्थातच प्रणय नवखंडे याची चांगली योगदान इथे पाहायला मिळाले. चांगली फलंदाजी जतेश. यावी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र रोहित समोर आहे. आणि रोहित हा असा खेळाडू आहे की कोणत्याही झेलवर अर्थातच कोणत्याही अवघड झेलचं रूपांतर अगदी साध्या झेलमध्ये करण्याचा प्रयत्न करणारा हा खेळाडू. याच्यामध्ये चेंडू विसावला आणि जतेश सारंगची खेळी मात्र या ठिकाणी समाप्त. तर हे गीत होतं पंढरीनाथ शेठ फडके विहीगर. पनवेल शहरापासून साधारणतः 6 किलोमीटर असणारं नेरेगाव त्या गावाच्या परिसरातले विहीगर गाव जे BMW गाडी घेऊन आले होते. आणि त्यानंतर तुम्ही तमाशा पाहिला होता सगळ्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून काय घडलं. तर महाराष्ट्र बैलगाडी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. आणि बैलगाडी संघटना म्हणल्यानंतर अर्थातच निश्चित अलिबागचे जे काही आमचे अनेक अशी मंडळी आहेत की ज्याने आपले धंदा व्यवसायातून अर्थात बैलगाडी स्पर्धा खूप चांगलं योगदान देतात. तर फलंदाज जतेश या ठिकाणी मैदानातून परतला, ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 16 धावांचं योगदान दिलं आणि धावपलकर धावेन पोहोचले 22. 3 फलंदाज गमावले ते झेमऱ्या टायगर्स संघाने. आणि नवीन फलंदाज मैदान येतोय संकेत गोंधळी. संकेत गोंधळी डावकर फलंदाज, अगदी ख्रिस गेल स्टाईल मध्ये खेळणारा खेळाडू. या ठिकाणी मात्र तोच प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी आपण पाहिला ते षटक क्रमांक 3 ची समाप्ती होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकार धावा आल्या त्या 22 धावा. प्रत्येक षटकाचा आपण जर विचार केला, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि अर्थातच 7.33च्या सरासरी धावसंख्या धावपलकर नोंदवते. झेमरा टायगर्स अर्थात स्वर्गीय परशुरामजी सारंग पुरस्कृत तेजस साखरकर ती पुरस्कर्ते आणि जतेश सारंग संगणक आहे. या संघाची धावसंख्या धावपलकर येते. षटक होतं गोलंदाज करण तांडेलचं, त्याने 11 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज अर्थातच एक हार्ड हिटर फलंदाज जतेश सारंग याला त्यांना मैदानातून बाद केलं. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शेवटचं षटक असेल आणि त्यानंतर अर्थातच पहिला विनर आणि सेकंड विनर, पहिला विजेता आणि दुसरा विजेता यांच्यामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा नियम सांगतोय पहिला विजेता, दुसरा विजेता, त्यानंतर पहिला लुझर आणि सेकंड लुझर असे सामने तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ही जी प्रितेश जर आपण पाहिले तर ऑक्टोबर महिन्यापासून रायगडची जी प्रीमियर लीग झाली तिथून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी या अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. अर्थातच प्रीमियर लीग. तर सागर दांडेली जर या ठिकाणी आपण पाहतात की जर हॅट्रिक पूर्ण केली तर महेशजी वर्सुलकर सरांकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. नवीन षटक गोलंदाज सागर तांडे या ठिकाणी गोलंदाजी सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडून. अर्थातच डाव्या हाताने ही फिरकी गोलंदाजी तुम्ही इथे पाहिलेत. यष्टी उखडली गेली. यष्टीची ती संधी इथे मात्र यष्टी षटकाने केली. पंचांकडे दाद मागतोय तो फलंदाज हा स्वैर असावा. त्याचं तटस्थ पंच तुम्ही आम्ही पाहिलं तर रसायनी परिसरातले रसायनी भागातून आलेत. समीर ठाकूर सर, प्रणव लबडे सर आणि विक्रांत ठाकूर सर या तिन्ही पंचांची कामगिरी अतिशय लाजवाब. त्या धावा जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत धावा आल्या त्या 22 आणि 3 फलंदाज मैदानात गमावलेत. समोर फलंदाज खेळतोय प्रणय नवखंडे. खेळणी तयार. ही फिरकी गोलंदाजी इथे पहा. यष्टी उकडली गेली, मात्र फलंदाज आपण इथे पाहतात सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. पंचांकडे अपील केलं गेलं, पंचांकडे दाद माहिलेली, मात्र या ठिकाणी स्वैर इशारा येतोय 1 धाव संघाला. अगदी आपण पाहिलं सईद किरमाणी, किरण मोरे अशासारखे यष्टीरक्षक पाहायला मिळाले. त्यानंतर सर्वात यशस्वी संघनायक आणि यष्टीरक्षक म्हणून अर्थात महेंद्रसिंग धोनी यांचं आपण निश्चितच मोठं नाव आहे. कारण रेल्वेमध्ये TCचे काम करणारे महेंद्रसिंग धोनी बघता बघता संघर्ष केला
आणि भारताचे एक यशस्वी संघनायक आणि यशस्वी यष्टिरक्षक म्हणून त्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली. 2007चा तो वर्ल्ड कप आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थात 2013चा वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये फार मोठी कामगिरी करणारे अर्थात महेंद्रसिंग धोनी. तर या ठिकाणी पहा फिरकी गोलंदाजी, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेलं आहे आरबी प्रांजल यांच्याकडून. आणि दरम्यान या ठिकाणी मात्र ते 100 रुपयाचा पारितोषिक पाहायला मिळेल, कारण वायडिश लॉंगॉनला येतो एक मोठा फटका, षटकार 6 धावा. प्रणय नौखंडे 6 धावांचं योगदान, धावपकात वाढवते ती 35 धावा. या शेवटच्या षटकामध्ये जो हल्ला बोल केला आहे या ठिकाणी फलंदाज जतेश या ठिकाणी प्रणय नौखंडेने लाजवाब क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रक्षेत्राला थोडंसं कव्हर आणलं गेलं आहे. पॉईंट कव्हर, एक वायडिश मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ ही रचना इथे पाहायला मिळते. ऑनसाईडला आपण पाहिलं डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट रोहित पाटील थोडासा वायडिश लॉंग ऑनला येतोय. इथे मात्र लॉंग ऑन तैनात केलं गेलं आहे, लॉंग लेग देखील तैनात केलं गेलं आहे. या दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र टेन्शन जे गोलंदाजावर पाहायला मिळालं, कारण 2 षटकार आले त्यामुळे 1+1 घोषित 2 धावांचं योगदान मिळालं आणि एकूण धावसंख्या 37. एक चांगली क्रिकेट स्पर्धा, पहिलं प्रयत्न, पहिलं वर्ष. आणि मी जसं मगाशी तुम्हाला म्हणालो की आज महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा या अर्थातच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाले. बुडिया मैदानाकडे या ठिकाणी मात्र हवेत असलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे, फटकेमध्ये ताकद नव्हती, चेंडू गेला तो अर्थात मिड ऑफ क्षेत्राला, लॉंगोबल क्षेत्राशी चेंडूवर येणार तो म्हणतात 2 धावा सहजगत्या मिळाल्या 2 धाव मिनिटाच्या संघाला. आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावपलकर धावा येतात 3 गडी बाद, धावपलकर धावा आल्या त्या 39 धावा धावपलकर आल्यात आणि 1 धाव इथे मात्र शॉर्ट. पंचांची चांगली कामगिरी, 1 धाव कमी येईल आणि धावपलकावर धावा येतात त्या 38. हे खरं पंचांचं, त्रयस्थ पंचांची कामगिरी निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. तटस्थ पंच आहेत, रसायनी परिसरातून आले आहेत. एकूण धावसंख्या धावपलकार येऊन पोहोचते ती अर्थातच 38 धावा 3 फलंदाज गमावल्यानंतर. ही कामगिरी पंचांची, त्रयस्थ पंच हे चांगली योगदान असतं. आणि आज अलिबाग तालुक्यामध्ये बाहेरून अगदीच मुंबई, ठाणे किंवा पनवेल या परिसरातून अनेक पंच आपण चांगली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न नेहमी करतात. हे चांगली योगदान आहे क्रिकेटसाठी. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला, फटकेमध्ये ताकद नव्हती, या ठिकाणी बॅटचा स्पर्श झाला आहे. शॉर्ट फाईनलेच्या दिशेने 1 धाव घोषित स्वरूपात मिळाली, 1 धाव संघाला मिळाली आणि धावपलकात 1 निवड होते 39च्या धावसंख्येवर. 39 शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी असेल आणि शेवटच्या चेंडूवर घोषित स्वरूपात धाव या ठिकाणी मिळाल्यामुळे फलंदाज अर्थातच प्रणय नौखंडे या ठिकाणी खेळणी तयार असेल. वैयक्तिक खेळतोय 18 धावसंख्येवर. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, रोहित पाटील स्वतः चेंडूवर येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे पाहिलं दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज मात्र धावचीच्या रूपाने बाद, 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेच्या माध्यमातून एकूण धावसंख्या धावपलक येते. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर झेब्रा टायगर्स संघ स्वर्गीय परशुराम सारंग पुरस्कृत हे क्रिकेट सामना जो आपण पाहतात याच्यामध्ये धावपलकर धावा येऊन पोहोचल्या त्या 40 आणि 41 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं आहे. 41 धावा यांचा आपण जर विचार केला तर 4 षटकांचा सामना आहे, म्हणजे प्रतिषटक 10.25 ची सरासरी इथे राखली जाईल. गोळीचं पृथक्करण पाहूया. सागर तांडेल आणि शेवटचं षटक फेकलं होतं. या षटकात तब्बल 18 धावा या ठिकाणी धावपलकर आल्या, त्यामुळे अर्थात हे लक्ष तुम्हाला पाहायला मिळते ते 41 धावांचं इथे मात्र पार करायचं आहे. ते अर्थात आरवी आणि प्रांजल 11 सागर भगत जे पुरस्कर्ते आणि रोहित पाटील संघनायक आहेत आणि ज्यांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे ते अर्थातच तो संघ आरवी आणि प्रांजल भगत या सख्या बहिणी या ठिकाणी आल्यात. 41 धावांचं लक्ष अर्थात असेल. 41 टू विन 10.26च्या
10.20च्या सरासरी धावसंख्या धावफलकात नोंदवायची आहे. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होत आहे. आपण पाहतात ते अर्थात सागर किनारा मित्रमंडळ अलिबाग कोळीवाडा अजित अलिबाग कोळीवाडा प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिला आहे. शनिवारी काल सुरू झाली क्रिकेट स्पर्धा. आज रविवार अंतिम दिवस आहे. प्रथम क्रमांक 44,444 रुपये आणि भव्य चषक. द्वितीय क्रमांक 22,222 रुपये आणि भव्य चषक. तब्बल 66,666 रुपयाची क्रिकेट स्पर्धा. उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट फलंदाज चषक, मालिकावीर मात्र सस्पेन्स आम्ही ठेवण्यात आलेले आहे आणि सामनावीर म्हणून घड्याळ अर्थात म्हात्रे मेडिकल रामनाथ यांच्या माध्यमातून मिळाले. DJ गणेश कादू चेंड्रे, वैभव गवी जे ऑपरेटर आहेत त्यांच्या माध्यमातून मराठी गीतं तुम्हाला ऐकायला मिळाली. थेट प्रक्षेपण ड्रीम्स क्रिकेट अलिबाग कौस्तुभ पाटील यांनी खूप मोठी उंच भरारी घेतली. कासवाच्या गतीने त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती 5 वर्षापूर्वी. म्हणजे एक सिव्हिल इंजिनियर आणि एक निश्चितच एक व्यावसायिक म्हणून कौस्तुभ पाटील आणि त्यांना साथ देतात अनिरुद्ध वर्तक, चिन्मय भादे, लवेश घरत ही मंडळी. अर्थात कोळीवाडा मैदान अलिबागच्या मध्ये सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा. पंच समीर ठाकूर, प्रणव लबडे सर आणि विकांत ठाकूर सर रसायनी, गुणलेखक विराज सगे सर नवगाव आणि समालोचक प्रितेश पाटील झिराड यांच्या माध्यमातून सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा जी अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून आणि टीव्हीच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपलं सहर्ष स्वागत करतोय. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूपच्या युद्धामध्ये काय घडणार काय बिघडणार ऐकूया पुन्हा एकदा आमचे अतिशय गोड आवाजाचे समालोचक अर्थात झिराडचे प्रितेश पाटील यांना. ओव्हर टू प्रितेश पाटील. धन्यवाद. थँक्यू काका. 41 रन्स टू विन ही मॅच खऱ्या अर्थानं आरवी प्रांजल 11 आणि झेम्रा टायगर्स या दोन संघांमध्ये जरी असले ना तरी दुसऱ्या साईडला ही मॅच जत सारंग आणि रोहित पाटील अशी सुद्धा आहे. कारण कोळीवाड्यातील 2 हिरे या 2 हिऱ्यांमधली ही मॅच आहे. कारण रोहित पाटील आणि त्याच्याच बरोबरीचा खेळाडू जतेश सारंग दोन्ही खेळाडू एकाच संघाकडून नेहमी क्रिकेट खेळतात. परंतु प्रीमियर लीग फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅटमुळे आता मात्र एकमेकांच्या विरुद्ध आलेत आणि खऱ्या अर्थानं या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागले. सो ही मॅच जी आहे ना ही इतर मॅचच्या तुलनेत अगदी वेगळी होणार आहे. कारण दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले अनेक चांगल्या स्पर्धा खेळत असतात तर त्या स्पर्धांचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. विशेषतः रोहित पाटील बद्दल बोलायचं तर पंकज जाधवच्या साथीमध्ये खेळत असताना त्याने त्याचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. कारण पंकज जाधव, सूरज पाटील यांसारखे 2 मोहरे त्याच्या संघामध्ये आधीच होते अव्वल दर्जाचे खेळाडू. पण आज रोहित पाटीलचं नाव सुद्धा एक वेगळ्या उंचीवर घेतलं जातं. त्याचं कारण आहे त्याने गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये आपल्या खेळामध्ये केलेली कामगिरी. किंबहुना प्रत्येक मॅच नंतर त्याने प्रगल्भ अशी कामगिरी दाखवली आणि त्यामुळे प्रगल्भ होत चालली त्याची कामगिरी. आणि त्याचमुळे रोहित पाटील नावाचं एक वेगळं असं रसायन निर्माण झालंय. त्या रोहित पाटीलच्या जत सारंगचा संघ पाहायला मिळतोय. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतो 41 धावांचं लक्ष आहे आणि हे 41 धावांचं लक्ष आता पाहूया आरवी आणि प्रांजल संघ पूर्ण करणार का की झेम्रा टायगर संघ त्यांना त्यापासून वंचित करणार. प्रत्येक षटकारासाठी आरवी आणि प्रांजल यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जतेश सारंगला आपण पाहतोय कर्णधारच गोलंदाजीला आलाय. अर्थात कर्णधाराने पहिल्या षटकाची धुरा आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि त्याच्या समोर आपण जर पाहिलं ना तर रोहित पाटील पाहायला मिळतोय. त्यामुळे दोन्ही कर्णधार एकमेकांच्या विरुद्ध आलेत आणि पाहूया आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा मुकाबला कशा पद्धतीने रंगणार. 41 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय दोन्ही कॅप्टन अगदी आघाड्यांवरती लढताना पाहायला मिळतात. कॅप्टनचा हाच तर गुणधर्म असतं की समोर येऊन फ्रंट लाईन लढायचं आणि हे दोन्ही कॅप्टन आपण पाहतोय मैदानामध्ये जिगरबाज वृत्ती दाखवताना पाहायला मिळतात. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय जत सारंगाला गोलंदाजीला आणि त्याच्या समोर रोहित पाटील पाहायला मिळतोय. जतेश सारंगचा या षटकातील पहिला चेंडू पंचांकडून इशारा आलाय की मॅच स्टार्ट होते, मुकाबल्याला प्रारंभ होतोय आणि समोर फलंदाज पाहायला मिळतोय एक धडाकेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे असा रोहित पाटील. पहिला चेंडू अगदी अफलातून पाहायला मिळाला. अगदी खोलात टाकलेला हा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अगदी चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. कारण ज्यावेळी गोलंदाज चेंडू रिलीज करतो ना त्यावेळी त्याच्याकडे खूप कमी वेळ असतो. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर त्या पद्धतीच्या मोमेंट लावून झेल कॅरी करायचा असतो आणि पहिल्या चेंडूवरती कॅच मात्र ड्रॉप झालाय. येथे रोहित पाटीलचा प्रत्येक फटका परंतु यावेळी रोहितने अपसेट केलं असं म्हणावं लागेल. आरवी प्रांजल 11 संघाला बिग ब्लो, एक मोठा हादरा, मोठा धक्का. कर्णधार आपण पाहतोय सिल्वर डक वरती जातोय माघारी.
आधीच म्हटलं होतं की ही लढत खऱ्या अर्थानं रोहित पाटील आणि जतीश सारंग बरोबर दोघांची सुद्धा आहे आणि दोन्ही खेळाडूंना एकमेकाचे कच्चे दुवे पक्के दुवे अगदी ठाऊक आहे आणि तसंच घडलं मैदानावरती. पहिल्या चेंडूवर सुद्धा जतेशने विकेटचा मुका तयार केला होता, तिथे मात्र रोहितला जीवनदान मिळालं, परंतु रोहितला मिळालेला जीवनाचा लाभ घेता आला नाही असं म्हणावं लागेल. रोहित पाटील बाद झाल्यामुळे साहजिकच एक वेगळ्या पद्धतीचा मेंटली दडपण पाहायला मिळेल त्या बॅटिंग करणाऱ्या संघावरती. कोणतीही धाव आपण पाहतोय धाव फलकावरती पाहायला मिळाली नाहीये. आरवी आणि प्रांजली लिओन संघाला आवश्यकता आहे एक सशक्त आणि परिपूर्ण दर्जाच्या फलंदाजीची. क्वालिटी बॅटिंग होणं येते गरजेचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय काय साहिल इलेव्हन संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण एक मॅच जिंकलायत, सो ही मॅच झाल्यानंतर लगेच तुमचा मॅच असणार आहे. आपण संघ कर्णधार आणि संघ ओनर आपण कुठेही जायचं नाहीये आणि आपल्या संघाला त्वरित मैदानाच्या दिशेने आणायचं आहे. साहिल इलेव्हन संघाच्या कॅप्टनला आणि टीम ओनरला खास विनंती असणार आहे. मैदानामध्ये जतेश सारंगची रंगात आलेली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी कमालीचा मारा पाहायला मिळतोय. आज जतेश सारंग मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णतः दमखमवाली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अगदी टिचून आणि भेदक तो मारा करतोय. अचूक आणि नियंत्रित टप्प्यावरती होणारी गोलंदाजी आरवी आणि प्रांजली लिओन संघाला पूर्णतः बॅकफूट वरती येऊन पोहोचवलंय. अगदी चांगला मारा पाहायला मिळाला जतकडनं. हा चेंडू आपण पाहतो अगदी सर्कल क्लिअर केला असं म्हणावं लागेल आणि क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी वेगाने जवळ जर आपण पाहिलं ना चिठ्ठ्याच्या चपलाईने क्षेत्ररक्षक धावत गेला. जवळपास तो मिड ऑफ प्रिझनला होता आणि मिड ऑफ वरून मागे जवळपास डीप कव्हर पॉइंटला तो धावत जाऊन चेंडू त्याने फील्ड केला. अगदी चांगल्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओहो क्या बात आहे. हा चेंडू आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलाय की उजव्या यष्टीच्या खूप बाहेर पाहायला मिळतोय आणि त्या कारणास्तव हा चेंडू एक्स्ट्रा आहे. सो स्कोर मूव्स ऑन 3. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. पॉवर प्लेचा षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. फलंदाजांना चमक मात्र दाखवता आली नाहीये षटकात. हा चेंडू आपण पाहतो अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, त्यामुळे सारंग अगदी अकॉर्डिंग टू द फिल्डिंग गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जिथे त्याने क्षेत्ररक्षक लावलाय तिथे चेंडू जाताना सुद्धा पाहायला मिळतोय. सारंगकडनं अॅक्युरसी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं अचूक टप्प्यावरती त्याची होणारी गोलंदाजी कुठेतरी आरवी आणि प्रांजल संघासाठी डेंजरस सुद्धा ठरताना पाहायला मिळते. चांगला मारा आपण पाहतोय. स्विंग ते पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक पहिला संपुष्टात आले. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. सारंगने पहिल्या षटकामध्ये अगदी टिचून मारा केला आणि केवळ 4 धावा खर्च केल्यात. आता मात्र आपण पाहतोय लक्ष आव्हान आणि टार्गेट अगदी कठीण होताना पाहायला मिळते आरवी आणि प्रांजली इलेव्हन संघासाठी. आरवी आणि प्रांजली इलेव्हन संघाला आवश्यकता आहे फटक्यांची आतिषबाजी होणं आणि त्याच वेळी चौफेर फटकेबाजी होणं आरवी आणि प्रांजली इलेव्हन संघासाठी अगदी महत्वपूर्ण आहे. खेळण्याचा अप्रोच त्यांना आता बदलावा लागेल. फॉरगॉटन इज अन आर्ट असं म्हटलं जातं. रोहित पाटील बाद झालं ते आता त्यांना विसरावं लागेल आणि कुठेतरी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगानं बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शर्तीचे प्रयत्न आरवी प्रांजली इलेव्हन संघाला करणं गरजेचं आहे. जर त्यांना ही मॅच जिंकायची असेल तर एक स्टँडर्ड दर्जाची बॅटिंग त्यांच्याकडून होणं गरजेचं आहे. 3 ओव्हर्स मध्ये आता जिंकण्यासाठी आपण पाहतोय तब्बल 37 धावांची आवश्यकता. सो लक्ष आता कठीण झाले, खडतर झाले आणि यावेळी बॅटिंग करताना आरवी प्रांजली इलेव्हन संघ पाहूया कोणते स्ट्रॅटेजी नीती रणनीती यूज करतोय ते पाहणं सुद्धा तितकंच रंगतदार ठरणार. मॅच मध्ये रोमांच कायम आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये सारंगने आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जातं की तुमची सुरुवात कशी आहे यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. परंतु खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर 3 षटकामध्ये स्वतः जावा या काही अशक्यप्राय किंवा चॅलेंजिंग आव्हान असं काही नाहीये. प्रत्येक षटकामध्ये साधारणतः 12.5 धावांची सरासरी पाहिजे, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका या कॅल्क्युलेशनने बॅटिंग होणं गरजेचं आहे. जर का कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग झाली तर निश्चितपणे आरवी प्रांजली इलेव्हन संघ मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. राईट मोर द विकेट. ओव्हर क्रमांक 2 संकेत गोंधळीला आपण पाहतोय. पहिला चेंडू संकेत याचा
डावखुरा गोलंदाज. ओहो, जर आपण पाहिलं ना, फलंदाज पोझिशन मध्ये आला नव्हता. जर पोझिशन मध्ये आला असता, बॉडी वेट अगदी वेगळ्या चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केलं असतं तर निश्चितपणे या चेंडूवरती षटकार मिळू शकला असता. परंतु फलंदाजाचा अप्रोच थोडासा जर आपण पाहिला ना, अगदी निगेटिव्ह पाहायला मिळतोय. येथे सकारात्मक वृत्तीने बॅटिंग करणं गरजेचं आहे, पण ती बॅटिंग होत नाहीये, ती स्कोर होत नाहीये आणि कुठेतरी धावा नाही येणं आता चिंतेचं कारण ठरताना पाहायला मिळते. ते आरवी आणि प्रांजली लोन संघाला. आरवी प्रांजली लोन संघाला आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची, पण हे मोठे फटके खेळणार कोण हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. हा चेंडू आपण पाहतोय अगदी खराबरित्या पाहायला मिळाला. वेट करूया पंचांचा डिसिजनचा आणि अंपायर सेज येस इट्स अ वाईड +1. 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी करणारा गोलंदाज संकेत गोंधळी थोडस नियंत्रण गमावून बसलं आपल्या गोलंदाजीवरचं असं सुद्धा म्हणावं लागेल. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा अवांतर पाहायला मिळते. बुडत्याला काढीचं अदर असं म्हटलं जातं आणि तसंच काहीसा पाहायला मिळते. येथे मात्र येणारा प्रत्येक वाईट चेंडू थोडस एनर्जी देईल, ऊर्जा देईल आरवी आणि प्रांजल इलेव्हन संघाला. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी चांगला पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस स्वरूपाचा हा चेंडू. आजकालच्या क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर सर्रासपणे लोअर फुल टॉस आणि स्लोवर वन शॉर्ट पीस स्वरूपाच्या चेंडूचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी संकेतद्वारे सुद्धा आपण पाहतोय. धावफलकावरती केवळ 9 धावा पाहायला मिळतात. अद्यापर्यंत एकही मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला नाही या मॅच मध्ये आणि येथे मात्र आपण पाहतोय अगदी चांगला फटका आणि तितकाच प्रेक्षणीय दर्जेदार आणि अफलातून कॅच ऑफ द टुर्नामेंट असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कमालीचं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं बॉडी लाईन वरती आणि एक सुरेख स्थिपत आपण पाहतोय. वन मोर विकेट डाऊन. इथे मात्र आपण पाहतोय धावा येत नाहीयेत, विकेट्स पडतायत. दुहेरी दडपण आरवी प्रांजल इलेव्हन संघावरती. असं म्हटलं जातं की इम्पॉसिबल अशी कोणतीच गोष्ट नसते, कारण तुम्ही जर इम्पॉसिबल या शब्दाची फोड केलीत ना तर तो शब्द सुद्धा सांगतो की येस आय एम पॉसिबल. आणि त्या पद्धतीनं आरवी प्रांजल इलेव्हन संघाच्या बॅट्समनला बॅटिंग करणं गरजेचं आहे. सौरभ तांडेल हा नवीन फलंदाज पाहायला मिळतोय, परंतु याच वेळी जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजी करणारा गोलंदाज संकेत गोंधळीने आपल्या संघाला एक चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. मैदानावरती फलंदाजीमध्ये कुठेतरी निराशा पाहायला मिळते. वा टॉप ऑर्डरच्या फलंदाजाने पूर्णतः सबसेल अपयशी कामगिरी केली असं म्हणावं लागेल. किंबहुना ज्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं होतं ना त्या पद्धतीची बॅटिंग सुद्धा पाहायला मिळत नाहीये. येथे आवश्यकता फटक्यांची असताना मात्र आपण पाहतोय फटके येत नाहीयेत, विकेट्स पडतायत, त्यामुळे दबाव वाढत चाललाय आणि आता मात्र आवश्यकता असणार आहे अगदी क्वालिटी क्रिकेटची. संकेत गोंधळीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. सौरभ तांडेल ऑन द स्ट्राइक इथे पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल सौरभ याचा. ओहो, क्या बात आहे. फलंदाज मात्र आपण पाहतोय अगदी डिफेन्स करतोय, त्यामुळे फक्त एकच धाव इथे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धावफलकार पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक चालू आहे दुसरं. कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण आरवी आणि प्रांजल इलेव्हन संघाला कोणत्याही पद्धतीने मोठा फटका खेळून देत नाहीये. अक्षरशः त्यांना रोखून ठेवले. मोठ्या फटक्या वाजून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी आणि येथे मात्र लाऊड अपील पाहायला मिळाले. परंतु पंचांकडून इशारा आलाय की येस इट इज लाईक बिफोर विकेट स्वरूपात. विकेट नंबर 3 बॅक टू द पवेलियन.
चेंडू 17 धावा. सौरभ तांडेलला आपण पाहतोय उशिरा का होईना जाग आले असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सौरभच्या बॅट मधनं एक ह्यूज आवसम आणि असा षटकार पाहायला मिळालाय. सेकंड 6 इन अ रो. का म्हटलं जातं क्रिकेटच्या खेळाला हा खेळ अनिश्चिततेचा आहे. कारण क्रिकेट हा असा एकमेव खेळ आहे जिथे शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही पद्धतीने बदल होऊ शकतात. तेच आपण मैदानावरती पाहतोय. जसं काल मी म्हटलं होतं की राजाचा रंक आणि रंकाचा राव कधी होईल हे सांगू शकत नाही आणि क्रिकेटमध्ये हे नेहमीच घडत असतं. परंतु सौरभ तांडेलची बॅट आता मात्र बोलताना पाहायला मिळते आणि इक्वेशन 3 चेंडू 11 धावा असं पाहायला मिळते. पंकज भगत वरती हल्ला बोल, पंकज भगत वरती अटॅक पाहायला मिळतोय. सौरभ तांडेल मात्र कमालीची बॅटिंग करतोय. हा चेंडू आपण पाहतो आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. हे आहे दबाव, हा आहे दडपण. दोन मोठे षटकार आले आणि त्यानंतर गोलंदाजाची बदललेली दिशा आपण पाहतोय. सौरभचा हा फटका फसलाय. कॅच होण्याची पॉसिबिलिटी. विराज आलाय, कॅच टिपलाय आणि सौरभ सारखा महत्वपूर्ण फलंदाज जातोय मैदानातून माघारी. विजयासाठी आपण पाहतोय आता लक्ष आहे 2 चेंडू 10 धावा. सौरभच्या बॅटिंगने मॅच मध्ये अगदी चांगला माहोल क्रिएट केला होता आणि असं वाटलं होतं की सौरभ आपल्या संघाला मॅच जिंकून देतो की काय. परंतु येथे मात्र आपण पाहतो अगदी महत्वाच्या क्षणी सौरभ तांडेल बाद झालाय आणि सौरभ तांडेल बाद झाल्यामुळे आता नवीन फलंदाजाला आपण पाहतो मैदानावरती जाताना. परंतु मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना मजा अजूनही बाकी आहे. कारण विजयासाठी 2 चेंडू 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक षटकार आणि एक चौकार जर का आला तरी अरवी प्रांजलेला संघ जिंकू शकेल. परंतु सौरभने केलेली भरदार फलंदाजी तिला सुद्धा दाद द्यावी लागणार आहे. आणि त्याचवेळी पंकज भगतने महत्वाच्या क्षणी घेतलेले विकेट आणि या ब्रेक थ्रू मुळे आपण पाहतोय अगदी मॅच मध्ये पुन्हा एकदा एक वेगळ्या पद्धतीचा ट्विस्ट निर्माण झालेला पाहायला मिळतोय. पंकज भगतचा आपण पाहतोय पुढील चेंडू पाहायला मिळतोय. थोडस वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जर तुम्ही पाहाल ना तर अगदी विरुद्ध दिशेने उभा आहे बॅट्समनच्या. एक मनोवैज्ञानिक दडपण निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचं फील्ड सेट केली जाते. पाहूया 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना काय घडणार मैदानावरती. हा चेंडू महत्वपूर्ण. हा चेंडू वरती मोठा फटका. चेंडू सीमा रेषा पलीकडे आणि या षटकाराने मॅच मध्ये आणले अरविंद प्रांजली संघाला. आता विजयासाठी एका चेंडूत आवश्यकता 4 धावांची. थँक्यू व्हेरी मच डीजे. डीजे ब्राहोचं चॅम्पियन हे सॉन्ग आपण ऐकलं. परंतु चॅम्पियन होण्यासाठी चालू असलेला मुकाबला आपण पाहतोय. असं म्हटलं जातं की यशाजवळ पोहोचण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यासाठी आवश्यकता असते प्रयत्नांची आणि तेच प्रयत्न आपण पाहिलेत अरविंद प्रांजली संघाकडून. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू टाळ्यांच्या कडकडाटामध्ये स्वागत करूया आणि हा चेंडू ठरवणार या मॅचचा विजेता कोण असणार. आरबी प्रांजल की झेब्रा टायगर्स. परंतु या चेंडूवरती फटका फसलेला पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने झेब्रा टायगर्स कैलासवासी परशुराम सारंग पुरस्कृत आज संघाने ही मॅच जिंकलेली आहे. परंतु मॅच अगदी रोमांचक झाली. अगदी काटोकी टक्कर इथे पाहायला मिळाली. जबरदस्त आणि पैसा वसूल मॅच इथे पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचणारी लढत.
नो डाऊट या मॅच मध्ये मॅन ऑफ द